नमस्कार सगळ्यांना. मी अकल्पिता देवधर सगळ्यांचे स्वागत करते. आपण सर्वजण माइंडफुलनेस ची प्रॅक्टिस साईप ॲपच्या माध्यमातून करत आहोत आणि छान छान अनुभव पण सगळ्यांना येत आहेत. शारीरिक मानसिक स्वास्थ्य सुधारतंय सगळ्यांचं, हे आपण रोज बघत आहोत. आज आपल्या बरोबर असा अनुभव त्यांचा शेअर करण्यासाठी उन्नती काळे मॅडम आणि त्यांच्या डॉक्टर ज्यांनी त्यांना हा प्रोग्राम सजेस्ट केला त्या डॉक्टर शिल्पा थोरात मॅडम आपल्या इथे आलेले आहेत. आपण त्यांचंही स्वागत करूया. डॉक्टर शिल्पा, तुमचं स्वागत. नमस्कार. आणि डॉक्टर उन्नती मॅडम, तुमचंही स्वागत. नमस्कार. शिल्पा मॅडम, तुम्हाला मी प्रथम प्रश्न विचारते की उन्नती काळे ह्या तुमच्या पेशंट आहेत. हो. तर तुम्ही त्यांना ही प्रॅक्टिस सजेस्ट केली त्याबद्दल सांगा आणि त्याच्या आधी तुमचा परिचय करून द्या की तुम्ही कुठे प्रॅक्टिस करताय ते सांगा जरा. मी वैद्य शिल्पा थोरात. मी BMS MD केलेला आहे. म्हणजे PhD सुद्धा आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. MA संस्कृत केलेला आहे. मी गेले 20 वर्ष पुण्यामध्ये प्रभात रोड एरियामध्ये डेक्कनला शुद्ध आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहे. आणि गेले काही दिवस म्हणजे मी मिलणकर सरांकडे स्वतः सत्पावजयचा सर्टिफिकेट कोर्स केल्यानंतर आम्ही सत्पावजय चिकित्सक म्हणून काउन्सिलर म्हणून पण प्रत्येक पेशंट मध्ये जशी आवश्यकता लागेल त्याप्रमाणे मदत करत असतो किंवा जनरल फिजिशियन, आयुर्वेदिक जनरल फिजिशियन म्हणून प्रॅक्टिस करते. पण गेले काही दिवस असं लक्षात येतंय कोविड आणि किंबहुना त्याच्या आधी सुद्धा की प्रत्येकच रुग्ण हा, जसं आयुर्वेदाने म्हटलंय की कुठलाही व्याधी फक्त शारीरिक नसून शारीरिक मानसिक असतो, तसं काउन्सिलिंग हे थोड्याफार फरकाने प्रत्येकच रुग्णाला करावंच लागतं. अगदी साधा ऍसिडिटीचा पेशंट आला तरी. पण बरेचदा काही हीनसत्व रुग्णांमध्ये, विशेष करून जिथे आपल्याला मानसिक रोगाची काही लक्षणं जाणवतात आणि असं जाणवतं की यांना विशेष करून सत्वावजय चिकित्सेची गरज आहे किंवा जशी की अश्वगंधा, जट्टामावशी जी काही सिंगल हर्ब्स आपल्याकडे सांगितलेली आहे याच्यामध्ये ह्याची काही आवश्यकता आहे, अशांना विशेष करून वेगळं काढलं जातं. म्हणजे मी माझ्या ट्रीटमेंटमध्ये पाहिलं तशापैकीच एक केस आलेली उन्नती काळेंची माझ्याकडे मी सांगू शकते. त्यांच्या मिस्टरांसोबत त्या माझ्याकडे आल्या होत्या त्यावेळेला त्यांना लक्षणं जास्त करून पाल्पिटेशन, रात्री झोप न येणं, चिडचिड वाढणं, म्हणजे त्यांना कशाची तरी भीती होती हे माझ्या लक्षात आलं. एन्झायटी म्हणू शकतो आपण. अत्यंत चित्तोद्वेगासारखी लक्षणं होती आणि त्या स्वभावाने बघाल तर तसं प्रकृतीत हा कफवाताच्या आहेत त्या. म्हणजे बरेचदा म्हणजे मी त्यांना पुन्हा पुन्हा की तुम्ही जर बोलला नाहीत, व्यक्त केलं नाहीत, तुम्हाला डिप्रेशन वगैरे सारखं मी त्यांना समजावून सांगत होते. माझ्या लक्षात आलं की त्यांना एक पर्टिक्युलर वैद्यकीय कंडिशन आहे, सर आपल्याला त्याच्याविषयी सांगतील. सतत पाल्पिटेशन होणं, याच्यामुळे त्यांना एक हृदयाशी रिलेटेड एक प्रोसिजर करायला सांगितली होती आणि त्याचा त्यांनी धसका घेतला होता. असं काही केलं तर मला काही होऊ शकेल किंवा एखाद्या गोष्टीची भीती बसणं म्हणतो आपण, असं त्यांच्या बाबतीत झालं होतं. आणि वारंवार तो विचार करून त्या पुन्हा त्या निराशेच्या गर्तेत जात होत्या. त्या माझ्याकडे आल्या त्यावेळेला 2 ऑप्शन होते की त्यांना सायकियाट्रिककडे पाठवावं किंवा मग मी काय मला काही मदत करता येईल का, असं त्यांनी सांगितलं. तर मी नेहमी माझ्या सर्व रुग्णांना सांगते की तिथे जाणाऱ्या वाटा आहेत, परतीच्या वाटा नाहीयेत. सायकॉटिक ड्रग्स कडे जाणारे रस्ते आहेत, पण तिथून परत आपण फारच क्वचित येऊ शकतो. सरांनाही माहिती आहे ऍलोपॅथी याच्या पाथवर खूपच लाईफ लॉंग ट्रीटमेंट आपल्याला घ्यावी लागते आणि बरेचदा ती ट्रीटमेंट नसतेच, ती फक्त मॅनेजमेंट असते. मग ट्रीट करणं, सत्व वाढवणं हे जे आहे हे फक्त आयुर्वेद चिकित्सेने होऊ शकतं. यश वेलणकर सरांनी जी डेव्हलप केलेली ही जी सत्वावजय चिकित्सा आहे, ज्याच्यामध्ये माइंडफुलनेस ऑफ मेडिटेशन आपण पाहतो, ही परिपूर्ण सायंटिफिक बेसवर तर आधारित आहेच आहे. सर ज्या वेळेला शिकवतात त्यावेळेला त्याच्या प्रत्येक फंक्शनचं, विचारांचं, बॉडी स्कॅनचं, मनाच्या मेंदूच्या कोणत्या भागावर आणि काय कार्य होतं हे आम्ही स्वतः शिकल्यामुळे आम्ही तर अनुभवलं होतच. पण ज्या रुग्णांमध्ये डिटर्मिनेशन थोडंफार आपण जागृत करू शकू आणि जे प्रयत्नपूर्वक हे प्रॅक्टिस करतील, हे रुग्ण डेफिनेटली याच्यातनं बाहेर पडू शकतात. असं म्हणजे माझंही होतं. तशामुळे मी उन्नतींना ते सजेस्ट केलं. त्यांनी ऍप डाउनलोड करून घेतलं आणि मुख्य म्हणजे इमानीतबारे प्रॅक्टिस केलं. आम्ही सगळ्यांना सांगतो पण ते स्वतःही
रुग्णाला तसं वाटणं आणि त्यांनी त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी प्रयत्न करणं, हे सगळं उन्नतींच्या बाबतीत झालं. गेल्या 10 महिन्यापूर्वी आल्या होत्या त्या माझ्याकडे. त्याच्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये ऍडमिट करायची वेळ आली होती. तर ती सुद्धा टाळता आली केवळ माइंडफुलनेस मेडिटेशनमुळे. बाकी ते त्यांचा अनुभव शेअर करतीलच. छान छान. उन्नती मॅडम. हॅलो. हा मॅडम. हा, तुम्ही तुमचा अनुभव शेअर करा की आधी तुम्हाला काय त्रास होत होता. आता डॉक्टरांनी सांगितलंच पल्पिटेशन्स होत होती, पण नुसतं एवढंच नाही, तुम्ही कशातनं जात होतात त्यावेळी तुमच्या मनाची अवस्था काय होती, आणि मग तुम्ही ही सगळी माइंडफुलनेसची प्रॅक्टिस सुरू केल्यावर काय तुम्हाला अनुभव आला ते जरा सांगा. मी म्हणजे मला डिसेंबरमध्ये अचानक त्रास झाला खूप जास्ती. म्हणजे माझे 230 हे गेले होते पल्पिटेशन, हार्ट रेट 230 280 पर्यंत पोहोचले होते. म्हणजे मग मला डायरेक्ट ICU मध्ये ऍडमिट केलं सह्याद्रीमध्ये. आणि मग मला ते एक इंजेक्शन असतं ते लगेच लावतात गेल्याबरोबर. आणि मग हळूहळू हार्ट रेट थोडे नॉर्मल होतात आणि मला 24 तास ठेवतात म्हणजे ऑब्झर्वेशन मध्ये ICU मध्ये. आणि तेव्हा पण ते तसंच झालं. आणि मग डॉक्टरांनी त्याच्यानंतर सजेस्ट केलं की आपण एक ऑपरेशन आलंय म्हणजे याच्यावर, तर त्याच्यामध्ये एक तार तुमच्या हार्ट पर्यंत आपण पाठवू आणि म्हणजे ती जी वेन आहे ते आपण हे करू, जाळू आतमध्ये, आणि मग नंतर तुम्हाला त्रास होणार नाही असं. पण ते ऐकल्यानंतर म्हणजे मला त्या दिवशीपासून मला वाटतं 1 महिनाभर मला झोप आली नाही. म्हणजे मला असे वेगवेगळे स्वप्न पडायला लागले की मी परत हॉस्पिटलमधनं बाहेर येणार नाही म्हणून. आणि म्हणजे खूप भीती, एक्स्ट्रीम भीती व्हायला लागली सगळ्या गोष्टींची. म्हणजे मी बाहेर 2 व्हीलर चालवतीये तर मी घरी परत येईन का काही. म्हणजे त्याच्यानंतर मला खूप सगळ्या गोष्टींचीच भीती वाटायला लागली. स्वयंपाक करताना या काही कामं करताना या कोणाशी बोलताना, की जसं आज मी तुमच्याशी बोलतेय तर मला तुम्ही परत भेटाल का. म्हणजे ते कोविड आणि हे सगळं इतकं ना मला खूप जास्ती प्रमाणात म्हणजे त्रास व्हायला लागला. आणि मी LIC एजंट आहे, तर तसं मी बऱ्यापैकी नवीन लोकांशी भेटते, बोलायचे त्याच्या आधी. पण याच्यानंतर मला भीती वाटायला लागली लोकांशी भेटायला आणि बोलायला, की मी कसं भेटेन या कसं बोलू. मला सुचायचंच नाही की कसं बोलायचं यांच्याशी, काय करेन. तर हे एलोपॅथीचं तर आम्ही 2-3 डॉक्टरशी कन्सल्ट केलं, तर सगळ्यांनी सेम मला ट्रीटमेंट सांगितली होती. मग आम्ही शिल्पा मॅडमकडे गेलो, मी आणि माझे हजबंड. आणि त्यांनी मग मला सांगितलं की आता तरी तू खूप जास्ती घाबरलेली आहे, तर ते म्हणे आपण हे करू थोडं. त्यांनी गोळ्या वगैरे दिल्या मला आणि त्या म्हणाल्या की थोडं आपण बघू 10 दिवस. मग त्या गोळ्यांनी मला छानपैकी झोप वगैरे यायला लागली. मग आम्ही परत भेटलो. मग तेव्हा मॅडमनी सांगितलं की डॉक्टर यश आहे, तू त्यांच्याशी बोल, तुझं सगळं काय आहे ते त्यांना सांग आणि मग ते तुला सांगतील की कसं मेडिटेशन थ्रू पण तू करू शकती. म्हणजे तू करून बघ, नाही तर हे दुसरं ऑप्शन आहेच तुझ्याकडे. तर मग मी सरांना माझं सगळं व्हॉट्सअप केलं, सगळे डिटेल्स वगैरे, आणि मग आम्ही तिकडून स्टार्ट केलं डिसेंबर पासून. ओके. मग जेव्हा ही प्रॅक्टिस चालू केली तेव्हा तुमचा अनुभव काय होता, किंवा मेडिटेशन करून मला यातनं बरं वाटेल का, हे आधी तुम्हाला वाटलं होतं का? आणि ते जरी वाटलं असलं तरी तुम्ही विश्वासाने ही माइंडफुलनेसची प्रॅक्टिस केली, कारण दुसरा ऑप्शन ऑपरेशनचा होता जो तुम्हाला मान्य नव्हता. सो ती प्रॅक्टिस केल्यावरचे तुमचे अनुभव जरा सांगा. आधी तर डोळे बंद करायचे तेव्हाही भीती वाटायची म्हणजे खरं तर. आणि म्हणजे ते फोकस आणि ओपन अटेन्शन मी करायचे, दिवसातनं 3दा करायचे आधी. फक्त तेवढंच करायचे आणि असे जबरदस्ती करायचे, म्हणजे की नाही करायचंच आहे म्हणून.
मला काही तेव्हा पण खूप भीती असायची, डोळे बंद केले की काही काही दिसायचं समोर वगैरे. पण मग स्टार्ट केलं की नाही, काहीतरी तर होईल आपलं, म्हणजे होऊ शकतं हे हार्टशी रिलेटेड नसेल, आपल्या काही मनातच काहीतरी सुरू असेल का, की मी विचार केला आधी लहानपणापासून जर ते होत असेल मला तर कधी त्रास झाला नाही, पण आत्ताच का त्रास होतोय. मला वाटलं हे ट्राय करून बघू आपण की खरंच हे सगळ्या गोष्टी माझ्या विचार करण्याने थांबतात का, या असं काहीतरी असं सायन्स आहे जे आपल्याला स्वतःच आपण आपलं हे करू शकतो, म्हणजे क्युअर होऊ शकतो. मग तेवढं मला असं पटलं होतं, मॅडमनी सांगितलं होतं ते. तर मग मी बिलकुल ते केलं आणि फॅब मध्ये मला छान रिझल्ट मिळायला लागले, डिसेंबर टू फेब्रुवारी पर्यंत. ओके. सो आपले जे हे वेगवेगळे ऑडिओ आहेत, तर आता तुम्ही जसा उल्लेख केला, पहिले फोकस आणि ओपन अटेन्शन केलं. आपल्याला तो फरक कळणंच महत्वाचं असतं की फोकस्ड अटेन्शन म्हणजे काय, ओपन अटेन्शन म्हणजे काय. आणि नंतर आपल्या या सगळ्या सरावात ओपन अटेन्शनचं महत्व खूप जास्त आहे. मग याच्यानंतर हा फरक कळल्यावर तुम्ही दुसरे कुठले प्रॅक्टिस ऑडिओची जास्त केली? हे आणि मी मसल रिलॅक्सेशन रोज करते, म्हणजे आताही जर सकाळी वेळ नाही मिळाला तरी झोपायच्या आधी ते तर मी रोजच करते. आणि एकदा म्हणजे मी बॉडी स्कॅन नोंद वगैरे तेव्हा करायचे, जेव्हा जेव्हा मला वेळ मिळायचा, अर्धा तास तरी मी द्यायचे, आधी रोजच करायचे. त्याच्यानंतर एक दिवस परत मला त्रास झाला, म्हणजे मी आणि माझे मिस्टर जस्ट क्लिनिक मध्ये जाऊन आलो आणि मला परत ते असं काय म्हणतात, खूप भीती, घाम आणि हे सगळं सुरू झालं होतं त्या दिवशी आल्यावर. तर परत म्हणजे ती वेळ आली होती की आपण हॉस्पिटलला जायचं का परत. पण मी म्हणलं की आपण थोडं थांबू, मी जरा बघते हे सगळं घरी करून, मला 1 तास द्या, मी असं सांगितलं माझ्या मिस्टरांना की 1 तास द्या मला, मी बघते. तर मी जरा शांत बेडरूम मध्ये बसून आणि मग हे सगळं बॉडी स्कॅन नोंद, फोकस अटेन्शन, ओपन अटेन्शन, हे असं शांतपणे अर्धा पाऊण तास मी ध्यान लावून बसले होते, डोळे मिटून शांत. आणि मला लगेच अर्ध्या पाऊण तासात ते हार्टबीट आपले नॉर्मल होता ते असे होता ते असं मला वाटलं, आणि 1 तासात मी अगदी छान, जसं काही झालंच नव्हतं आपल्याला, असं मला वाटायला लागलं. मग मला त्या दिवशी म्हणजे फुल असं काय म्हणतो आपण, अगदी याच्यावर कॉन्फिडन्स वाटला? कॉन्फिडन्स आला की नाही, म्हणजे आता मला गरज बहुतेक पडणार नाही, असं कधी पण कुठे झालं नाही. तर अशी भीती वाटायची मला, घरचे म्हणाले की तू आता इथे आहे, पण जर कुठे अजून गेली फिरायला वगैरे आणि तिकडे हा त्रास झाला तर तू काय करणार आहे, तिथे कुठे आयसीयू भेटणार आहे, आणि हे तर ऑपरेशन करा असं खूप लोक मला म्हणाले की ते तू कर. पण मग त्या दिवशी नंतर मला चांगलाच कॉन्फिडन्स आला की नाही, आता मी हे केलं तर होऊ शकते, 100% बरी होऊ शकते, याच्यात बाहेर निघू शकते. खूप छान. म्हणजे हा तुम्हाला जो अर्धा 1 तास तुम्ही प्रॅक्टिस करतच होतात, त्याचा परिणाम झालाच होता, त्याचा फायदा तुम्हाला जाणवतच होता. पण या ज्या कॉन्फिडन्सनी तुम्ही हॉस्पिटलमध्ये न जाता ही प्रॅक्टिस पुन्हा अर्धा तास तुम्ही मेडिटेशन केलं आणि त्याचा कॉन्फिडन्स तुमचा वाढला, हे खूप छान आहे. डॉक्टर यश सर, याबद्दल काय सांगाल की नुसतं अर्धा तास मेडिटेशन करून त्यांना हॉस्पिटलमध्ये जायची वेळ त्यांची टळली? कारण आधी मला वाटतं हॉस्पिटलमध्ये गेल्या की त्यांना आयसीयू मध्येच ऍडमिट करत होते, असं त्या म्हणाल्या. सो कशामुळे हे झालं असेल, किंवा हा आजार कुठला आहे? डॉक्टर शिल्पा थोरात यांनी मला उन्नती काळे यांच्याविषयी सांगितलं. मग आम्ही संपर्क केला एकमेकांशी आणि नंतर काळे मॅडमनी त्यांचे रिपोर्ट मला पाठवले, ज्यानुसार त्यांना सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया नावाची एक मेडिकल कंडिशन आहे. ती कंडिशन आहे. ही कंडिशन 1 लाखात साधारण 35 लोकांना असते, म्हणजे लाखात 35 आहेत मॅडम. हा त्रास म्हणजे काय असतं, तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या हृदयामध्ये इलेक्ट्रिक करंट निर्माण होत असतो आणि त्या इलेक्ट्रिक करंटमुळे आपल्या हृदयाचे ठोके पडत असतात.
हा इलेक्ट्रिक करंट करणारा एक स्पेसिफिक जागा असते, म्हणजे तिथून तो इलेक्ट्रिक करंट निर्माण होतो आणि संपूर्ण हृदयामध्ये पसरतो. आता जशी मॅडमना कंडिशन आहे तशी ज्यांना त्रास होतो त्यांच्यामध्ये एक दुय्यम इलेक्ट्रिक करंट निर्माण करणारा दुसरा एक फोकल पॉइंट तयार होतो. म्हणजे ही जी इलेक्ट्रिक जनरेशन आहे ते जे सुरुवातीला एकाच एसे नोड असं आम्ही त्याला म्हणतो तिथे तो सुरू होऊन सगळीकडे पसरणं अपेक्षित असतं, पण त्या जे काही इलेक्ट्रिक वायरिंग आहे त्यामध्ये दुसरीकडे पुन्हा छोट्या प्रमाणात इलेक्ट्रिक करंट निर्माण होतो आणि त्यामुळे दोन ठिकाणाहून इलेक्ट्रिक करंट निर्माण होऊन ती लहरी जात असल्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात. म्हणजे एक करंट ज्यावेळी एक काम करत असतो त्यावेळी आपले ठोके 70-80 असे असतात. आता मॅडमनी जसं सांगितलं तसं त्यांचे हृदयाचे ठोके 250 पर्यंत एका मिनिटात असे गेलेले होते आणि असे ठोके पडत असताना जर ECG काढला तर त्यामध्ये हे आता त्यांचं जे डायग्नोसिस आहे ते समजतं. तर म्हणजे सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया, म्हणजे आपले हृदयाचे जे 4 कप्पे आहेत त्यातल्या वरच्या 2 कप्प्यांमध्ये हा नवीन इलेक्ट्रिकल फोकल पॉइंट तयार होतो आणि तिथून अधिक करंट निर्माण व्हायला सुरुवात होते. आता त्यांनी जे ऑपरेशन सांगितलं ते ऑपरेशन म्हणजे तो जो आता नवीन याच्यानुसार कॅथेटरायझेशन करून तो जो दुसरा पॉइंट तयार झालेला असतो त्यात तो काम करणं थांबवलं जातं. त्यासाठी ते ऑपरेशन असतं. म्हणजे कॅथेटर हृदयात टाकून तो जो दुसरा पॉइंट कुठे आहे तो समजतो आणि तो एक प्रकारे कॉटरायझेशन सारखं करून तो काम करणं हे थांबतं आणि त्यासाठी ते ऑपरेशन केलं जातं. पण असं ऑपरेशन प्रत्येक वेळी आवश्यक असतं का, तर नाही. कारण हे जे हृदयाचे ठोके वाढतात म्हणजे हे असं का होतं याची जी कारणं आहेत त्यामध्ये महत्वाची एक गोष्ट म्हणजे स्ट्रेस आणि अँझायटी हे आहे. इतरही कारणं आहेत, म्हणजे काही ॲडिक्शन असेल, अल्कोहोल, टोबॅको यामुळे सुद्धा हे होऊ शकतं. स्त्रियांमध्ये याचं प्रमाण पुरुषांच्या पेक्षा दुप्पट असतं. म्हणजे मी मला सांगितलं 1,35,000 जर आपण बघितलं तर त्यामध्ये 22 स्त्रिया असतील आणि 11 ते 12 पुरुष असतील. तर स्त्रियांमध्ये जी अधिक संवेदनशीलता असते त्याचा परिणाम म्हणून सुद्धा हे असं होऊ शकतं, अशाही काही थिअरीज आहेत. आणि त्यामुळे हृदयाचा आणि आपल्या मेंदूचा एकूणच मनाचा खूप जवळचा संबंध आहे. आता याच्यावरही रिसर्च होतो आहे ज्याला ब्रेन हार्ट कपलिंग असं म्हणतात. म्हणजे आपल्या भावनांचा परिणाम हृदयावर कसा होतो तो आता पाहता येतो, तो मोजता येतो आणि असाच होणारा परिणाम म्हणजे या पद्धतीचा हा त्रास आहे. आणि त्यामुळे प्रत्येक पेशंटमध्ये असं काही ऑपरेशनची गरज नसते. त्यांनी जर आता जो काही सराव केला आणि त्यामुळे त्यांच्या मनामधल्या ज्या काही भीतीच्या भावना होत्या की ज्या भीतीच्या भावनांचा परिणाम म्हणून पुन्हा हे ठोके वाढण्याची शक्यता अधिक होती आणि त्यांना मग हॉस्पिटलाइज केलं जायचं आणि तिथे एक औषध दिलं जायचं ज्यामुळे ते ठोके यांची संख्या जी वाढलेली आहे ती कमी होते. जे आता अशा पद्धतीने म्हणजे आपली माइंडफुलनेस थेरपी किंवा सत्वावजय चिकित्सा असे सगळेच पेशंट काही घेता येत असं नाही, पण त्यांना काही औषधं घ्यावी लागतात आणि ती औषधं सतत स्वतः बरोबर ठेवणं आणि असं ठोके वाढले की ते औषध घेतलं तर ते ठोके काही काळ कमी होतात. आणि हे ठोके सतत वाढून राहत नाहीत, हे अचानक असे वाढतात जसं मॅडमने आता सांगितलं तसं. आणि हे कधी वाढेल की काय अशी एक भीती मनात सतत निर्माण होत राहते आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांनी जी अन्य सगळी लक्षणं सांगितली, कुठल्या व्यक्तीशी बोलायची, बाहेर जायची सुद्धा भीती, त्यामुळे हे एक प्रकारे दुष्टचक्र सुरू होतं. त्या भीतीमुळे पुन्हा अशी ठोके वाढण्याची शक्यता वाढते, त्या ठोके वाढल्यामुळे पुन्हा भीती वाढते आणि आपण आपल्या चिकित्सेमध्ये हे दुष्टचक्रच कट करतो, कापतो. त्यांनी जो एक उत्तम अनुभव सांगितला तो यामध्ये सर्वात महत्वाचा आहे. म्हणजे त्यांनी प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर देखील त्यांना असा अटॅक आला, पण त्यावेळी त्यांनी धैर्य दाखवून अर्धा तास जी प्रॅक्टिस केली तीच सर्वात महत्वाची आहे. औषधाने जे काही साध्य होतं ते त्यांच्या प्रॅक्टिसने त्यावेळी साधलं गेलं. त्यांनी जसं सांगितलं बॉडी स्कॅन, मसल रिलॅक्सेशन आणि डीप ब्रीदिंग या सर्वाचा परिणाम आपल्या मनावर होतो, आपल्या मेंदूवर होतो
आणि आपल्या शरीरात एक प्रकारची जी युद्ध स्थिती निर्माण झालेली असते, कोणताही धोका आहे असं ज्यावेळी आपल्या मेंदूला जाणवतं त्यावेळी शरीरात अनेक बदल होतात आणि त्या बदलाचा एक भाग म्हणजे हृदयाचे ठोके वाढणं हा असतो. त्यांनी अर्धा तास धैर्यानं जी प्रॅक्टिस केली, ज्यामुळे त्यांचे हृदयाचे ठोके जे वाढले होते ते नॉर्मलला आले आणि त्यांना त्यांचा कॉन्फिडन्स आला की याने आपण हे हृदयाचे वाढलेले ठोके कमी करू शकतो. आणि त्यामुळे त्यानंतर त्यांना फेब्रुवारी पासून एकदाही हॉस्पिटलाइज व्हावं लागलं नाही, ICU मध्ये जावं लागलं नाही. हा खूपच मोठा परिणाम आहे आणि त्याचं सर्वश्री श्रेय उन्नती मॅडम यांना आहे की त्यांनी त्यावेळी जे अर्धा तास स्वतः प्रॅक्टिस केली, त्यामुळे त्यावेळी जर त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या असत्या घाबरून तर पुन्हा तीच सगळी प्रोसिजर झाली असती, ती औषधं दिली असती आणि मग या सगळ्या थेरपीचा काही उपयोग नाही, आपण जे काही ऍपची जे काही परिणाम हे करतोय त्याचा उपयोग नाही असं त्यांना वाटलं असतं आणि त्यांना तो कॉन्फिडन्स निर्माण झाला नसता. त्यांनी धैर्यानं त्यावेळी अर्धा तास जो स्वतःसाठी घेतला त्यासाठी खूप खूप अभिनंदन. त्यामुळे उन्नती काळे यांचे मी खूप आभार मानतो की त्यांनी तो जो आता अनुभव सांगितला हा खूपच महत्वाचा आहे. धन्यवाद डॉक्टर. एवढं छान तुम्ही सायंटिफिकली याच्या मागचं कारण समजावून सांगितलं. आणि उन्नती मॅडम तुमचंही खरंच अभिनंदन की एवढं धैर्य Thank you. दाखवणं अशा ह्याच्यात खरोखर सोपं नाहीये. पण आधी ती प्रॅक्टिस तुम्ही करत असल्यामुळे त्याचे फायदे तुम्ही अनुभवत असल्यामुळे हे तुम्हाला सुचलं आणि तुम्ही त्याप्रमाणे केलं. शिल्पा मॅडम. यामध्ये मला एक गोष्ट सांगायची आहे की उन्नती मॅडमचा हा डायग्नोसिस जे झालं तो त्यांना अटॅक आलेला असताना त्यांचा ECG काढता आला आणि त्यामुळे ECG मध्ये जे काही बदल होते ते दिसले. काही जणांना असा ECG अटॅक असताना काढता येत नाही आणि मग त्यांना जे काही होतं ते पॅनिक अटॅक असंच म्हटलं जातं. त्यामुळे आपण जे ट्रीट करतो पॅनिक अटॅक आणि उन्नती मॅडमना होत असणारा त्रास याची लक्षणंही सारखीच असतात. पॅनिक अटॅक असणाऱ्यांना प्रत्यक्ष ECG मध्ये कोणतेही बदल दिसत नाहीत, पण अशीच सगळी लक्षणं, छातीत खूप ठोके वाढणं, धडधडणं, घाम फुटणं, छातीत काही वेळा वेदना होणं, हे पॅनिक अटॅक आलेल्या पेशंटना सुद्धा होत असतं. त्यांच्या ECG मध्ये प्रॉब्लेम जरी मिळाला नाही तरी सुद्धा पॅनिक अटॅकच्या व्यक्तींना सुद्धा आपल्या या थेरपीचा खूप चांगला फायदा होतो. पण त्यांनी सुद्धा पॅनिक अटॅक आलेला असताना ती आपण जे सांगतो दीर्घ श्वसन किंवा बॉडी स्कॅन हे करणं आवश्यक आहे, जे उन्नती मॅडमने केलं. असं पॅनिक अटॅक असलेल्या कुठल्याही व्यक्तीनं जर ते केलं तर त्यांचा पॅनिक अटॅकचा त्रास सुद्धा पूर्णतः कमी होऊ शकतो. अगदीच. डॉक्टर शिल्पा, तुम्हाला ह्या मॅडम तुमच्या पेशंट होत्या, असं अजूनही किती पेशंटचा तुम्हाला अनुभव असेल, तर त्याबद्दल जरा काही सांगाल? मला तर आता मी म्हटलं तसं 20 वर्षामध्ये अनेक पेशंट हाताखालून गेले. पण गेल्या कोविडच्या ज्याला आपण सुसायडल पॅन्डेमिक म्हणतात, म्हणजे मनाचं हीनसत्व रुग्णांना कॉन्फिडन्स लोकांचे गेले, कारण कुणाचं रोजगार गेलं, कुणाची जवळची माणसं गेली. आणि आता गेल्या 2 वर्षामध्ये तर मानसिक रुग्णांचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतंय, जसे की OCD आहेत, डिप्रेशन आहेत, एन्झायटी, जसं चित्तोद्वेग, चित्तावसाद आयुर्वेदात जे म्हटलं आहे, असे खूपच रुग्ण बघायला मिळाले. बरेचदा म्हणजे माझी एक केस आहे, मी सरांकडे आता रिसेंटली त्यांना पाठवलंय. तर यांच्यामध्ये सडनली सेट बिझनेस सुरू केला आणि मार्चमध्ये लॉकडाऊन लागल्यानंतर अनपेक्षित जो आर्थिक तोटा झाला त्याच्यातून एक सिव्हिअर डायबिटीजच्या फॉर्म मध्ये तो सगळा स्ट्रेस बाहेर पडला त्यांचा. आणि मग एकदम यंग एज मध्ये एवढा आज म्हणजे म्हणायला दिसत डायबिटीज होतं, पण त्याच्या मागे स्ट्रेसच सगळं कारण होतं. तर मग त्यांना पण मी सरांकडे पाठवलं होतं. अशा बऱ्याच केसेस, एक आमच्या खूप चांगल्या पेशंट सरांनी, मी पूर्वी पण त्यांचं उदाहरण, एक OCDच्या पेशंट होत्या त्या अर्चना भुजबळ म्हणून, त्या पण खूप चांगल्या पद्धतीने बऱ्या झाल्या आणि त्या पुन्हा पुन्हा करत राहिल्या ते प्रॅक्टिस सत्वावजयची. लहान मुलांमध्ये सुद्धा, वयात येणाऱ्या मुलांमध्ये, ऍडोलेसन्स काउन्सिलिंग मध्ये अनेक याच्यामध्ये मला सत्वावजय चिकित्सा, एकतर पहिली गोष्ट आयुर्वेदाचे बेस्ट सगळे प्रिन्सिपल आहेत. आता पण जे आपण उन्नती काळ्यांची केस बघितली, हृदय हे मनाचं स्थान आहे, हृदय आणि मेंदू, हे परफेक्टली याच्यामध्ये आपल्याला आयुर्वेदाची अनाटॉमी लक्षात येऊन त्याला चिकित्सा दिलेली लक्षात येते सत्वावजय चिकित्सेमध्ये. त्यामुळे याचे प्रिन्सिपल जे आहेत ते मनाला अँकरिंग करायचं काम करतात. आणि बॉडी स्कॅन
करत असताना, सगळे बॉडी अटेन्शन करत असताना सर जसं म्हणतात की आपला खूप विचार करणारा जो भाग आहे अँटीरियर कॉर्टेक्स, त्याला पूर्णतः विश्रांती मिळते. तर हे मी पण माझ्या परीने रुग्णांना सांगत असते, पण ज्या वेळेला मला वाटतं की नाही त्यांनी सरांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे, आपण ते सर ऍप डाउनलोड करून घेतात आणि व्हरायटी ऑफ पेशंटमध्ये आजपर्यंत मला खूप चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळालेला आहे. पण मी विशेष करून पुन्हा एकदा सांगेन की उन्नती मॅडमचं इथे कौतुक आहे, कारण त्यांनी कन्सिस्टन्सी ठेवली, थोडा विश्वास, थोडा पेशन्स, कारण संयम तर महत्वाचा आहे. वन फाइंड सगळं बदलणं शक्य नसतं आणि आपण ज्यांच्याकडून हे घेतोय त्याच्यावर श्रद्धा, या गोष्टींनी आपण नक्कीच सत्वावजय चिकित्सेनी पूर्णपणे औषध विरहित मानसिक स्वास्थ्य नीट संपूर्णपणे साधलं जाऊ शकतं. म्हणजे मी तर 100% माझ्या प्रॅक्टिसमध्ये 20% मानसिक रुग्ण आहेत आणि प्रत्येकाला हे सांगत असते. त्यातले बरेचसे पेशंट विलिंगली, काही फोर्सफुली, किंवा बऱ्याच जणांना इच्छा असते पण ते पोहोचू शकत नाही. पण जे कोणी आजपर्यंत हे घेऊ शकले त्या सगळ्यांना चांगल्या प्रकारे बेनिफिट झालाय हे मी नक्की सांगू शकेन. धन्यवाद डॉक्टर शिल्पा. यश सर, हे जे सत्वावजय चिकित्सा म्हणतायत आणि आपण माइंडफुलनेस थेरपी म्हणतोय, हे दोन्ही खरं तर एकच आहे. सो त्याबद्दल आपल्या पार्टिसिपंट्सना थोडं विस्ताराने सांगा. माइंडफुलनेस मध्ये जो काही अपेक्षित अर्थ आहे तोच आयुर्वेदात चरक संहितेमध्ये सांगितलेला आहे. आणि तो अर्थ म्हणजे हा जो सर्व त्रास होतो त्याची 3 कारणं आयुर्वेदात सांगितलेली आहेत. ती म्हणजे बुद्धीला नीट कळलेलं नसतं, ज्याला बुद्धिविभ्रंश असा संस्कृत शब्द आहे. म्हणजे आता जे शिल्पा मॅडमने सांगितलं की आपण विचार करत राहतो आणि त्यामुळे मेंदूतला ठराविक भाग हा सतत व्यस्त राहतो आणि त्यामुळे अनेक शारीरिक तणावजन्य आजार किंवा मानसिक त्रास होतात. पण हे बुद्धीला माहितीच नसतं. आज 99% माणसं ही सतत विचारतच आहेत. तर हे प्रथम बुद्धीला समजायला हवं की सतत विचार करत राहणं आवश्यक नाही. तर ही पहिली पायरी. दुसरी पायरी म्हणजे हे पटलं असलं तरी सुद्धा कळतं पण वळत नाही, हे जे आपण मराठीत म्हणतो तेच आयुर्वेदात धृतिभ्रंश म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे मला एखादी गोष्ट कळलेली असते की सतत विचारत राहणं आवश्यक नाही, पण मन विचारत राहत असतं आणि मला त्याचं भानच येत नाही. मग तिथे हा जो आता आपण सराव सांगतो आहोत तो सराव हा अपेक्षित असतो. आणि या सरावामध्ये तिसरी गोष्ट आयुर्वेदात सांगितलेली आहे आणि ती म्हणजे स्मृती विभ्रंश. आणि स्मृती या शब्दावरूनच माइंडफुलनेस हा शब्द आलेला आहे. सो स्मृतीचं पाली भाषेत रूपांतर सती, बुद्धानं सती हा शब्द वापरला आणि हा सती पट्टान, स्मृती स्थापना म्हणजे सती पट्टान, हे शिबिर अमेरिकेतल्या एका डॉक्टरने केलं आणि त्यातला हे जे काही टेक्निक आहे ते त्याने माइंडफुलनेस हा शब्द देऊन ते वापरायला लागलं. म्हणजे सतीचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन माइंडफुलनेस असं आहे. सती किंवा स्मृती म्हणजे मी म्हणजे केवळ शरीर मन नाही याचं भान म्हणजे स्मृती. त्यामुळे आयुर्वेदात तो एक श्लोक आहे, तत्वज्ञाने स्मृतिर्यस्य रजो मोहावृतात्मनः भ्रश्यते स स्मृतिर्भ्रंशा स्मर्तव्य ही स्मृतौ स्थितम. हा श्लोक म्हणजेच माइंडफुलनेस आहे. तत्वज्ञानाची स्मृती, तत्वज्ञान, तत्व म्हणजे तू ते आहे, हे जे भारतीय तत्वज्ञान आहे ते म्हणजे चैतन्य ब्रह्म, याची स्मृती विसरली जाते म्हणजे स्मृती विभ्रंश होतं. आणि माइंडफुलनेस म्हणजे याची स्मृती पुन्हा जागृत करणं, शरीरात जे काही होतंय त्याला प्रतिक्रिया न करणं, त्याचा स्वीकार करणं, मनात जे काही विचार भावना येत आहेत त्यांनाही प्रतिक्रिया न करणं. म्हणजेच मी केवळ शरीर मन नाही, मी शरीर मनाकडे साक्षी होऊन पाहू शकतो. हे साक्षी होऊन पाहणं म्हणजेच स्मृतीची स्थापना. आणि त्यामुळे सत्वावजय चिकित्सेमध्ये हे जे 3 टप्पे सांगितलेले आहेत तीच माइंडफुलनेस थेरपी आहे. आणि त्यामुळे नाव कोणतंही वापरलं म्हणून काही बिघडत नाही. प्रत्यक्षात हा सराव खूप महत्वाचा आहे आणि हा सराव करून अनेक शारीरिक मानसिक त्रास पूर्णतः बरे होऊ शकतात, याचा अनुभव आपण आता घेतो आहोत. थँक्यू डॉक्टर. तुम्हाला सगळ्यांना पण किंवा तुमच्या आसपासच्या बाकीच्या पण असा काही शारीरिक मानसिक त्रास असेल जो स्ट्रेस रिलेटेड आहे, अँझायटी आहे, ओसीडी आहे आणि तो कमी करायचा असेल
तर जरूर मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर आहे 9867817232. आणि थँक्यू. ते पुण्यात राहत असतील त्यांनी डॉक्टर शिल्पा यांना कॉन्टॅक्ट करावा. त्या प्रत्यक्ष भेटून प्रत्यक्ष समुपदेशनही करू शकतात. मी डॉक्टर शिल्पा थोरात यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचाही नंबर किंवा अपॉइंटमेंट घेण्याची जी काही पद्धत आहे ती कृपया सांगावी. हा. मी कर्वे रोड एरियामध्ये प्रॅक्टिस करते, डेक्कन एरियामध्ये. मी आयुर्वेद लाईफस्टाईल क्लिनिक नावाचा माझा दवाखाना आहे. अश्वमेघ एरिया, अश्वमेघ हॉलच्या डायगोनली ऑपोजिट. तुम्हाला जर कर्वे रोड वरचं रांका ज्वेलर्स माहिती असेल तर त्याच्या शेजारीच. आणि माझा मोबाईल नंबर आहे 9822066064. मी एकदा रिपीट करते, 9822066064. धन्यवाद. जर कोणाला काही याविषयी मानसिक विषयी शंका असल्यास तुम्ही मला संपर्क करू शकता. डॉक्टर शिल्पा या पुण्यात आहेत. मी मुंबईत असते. सो सगळ्यांनी ज्यांना हा त्रास कमी करायचा आहे त्यांनी प्लीज कॉन्टॅक्ट करा. आणि आमच्या इतर जे पार्टिसिपंट्स होते त्यांनाही हा फायदा झाला. त्याही मुलाखती सरांच्या युट्यूब चॅनलवर आहेत. त्याचं नाव आहे माइंडफुलनेस फॉर हेल्थ. त्याही जरूर पहा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.